हुल्लड राजकुमारी, साता समुद्रापलीकडची प्रेम कहाणी। आज पहिल्यांदा झालेला कल्ला ऐकून राजकुमारी नेमकं काय झालं हे जाणून घ्यायला उत्सुक होती। तिने हळूच पडदा बाजूला करून वाकून बघितलं। त्याला पाहता क्षणी ती मोहित झाली। आपल्याला असाच जोडीदार पाहिजे हा कौल तिच्या मनाने दिला। ती मग्न होती त्याला डोळे भरून बघण्यात की राजाने शिक्षेचं फरमान सोडलं। ते आपल्या डोळ्यासमोर त्याला शिक्षा होताना बघत होती। त्याला शिक्षा होताना बघून तिचं हृदय पिळवटून निघालं। बिनधास्त स्वभाव असलेली ती त्याचं भारदस्त व्यक्तिमत्व बघून प्रेमात पडली होती। ती सध्या तरी काहीच करू शकत नव्हती, त्याला फक्त बघत होती। वाढलेले केस, बलदंड बाहू, 6 फूट 3 इंच उंची, डोळे अगदी लाल आणि नजर तीक्ष्ण वाटत होती। मिशा दिमागात किंचित वळलेल्या आणि दाढी कोरीव काम करून वाढवलेली। उभे राहण्याची पद्धतच वेगळी। त्याची प्रत्येक गोष्ट तिला भारावून गेली होती। तिच्या वडिलांसमोर तो ताठ मानेने उभा होता। आवाज एकदम बुलंद, विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर अगदी डिप्लोमॅटिक देत होता। होय, असाच पाहिजे होता तिला। तिने स्वप्नात नेहमी असंच पाहिलं होतं त्याला। किंग विल्यमची सर्वात लाडकी आणि धाकटी कन्या होती मारिया। अतिशय हुशार, सुंदर तिची खाण, मधुर वाणी आणि देवाने दिलेली देणगी म्हणजे तिचा अप्रतिम आवाज। ती सुरेल संगीत गात असे। थोड्या वेळापूर्वी नेमकं काय झालं होतं? खट 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 आवाजाने शांतता पसरली। किंग विल्यमच्या पायातल्या बस्किनचा आवाज होता तो। किंग विल्यम्स आपल्या आसनावर बसला, पण जसं त्याला काही शिपायांनी पकडून दरबारात हजर केलं होतं, त्याला हजर करताच दरबारात जास्तच कुजबूज सुरू झाली होती। जॉर्ज, वाय द हेल इज देअर सो मच नॉइस? तेही आम्ही इथे हजर असताना? राजा विल्यम्सने संतप्त होत आपल्या बाजूला उभे असलेल्या जॉर्जला विचारलं। माफी असावी राजा, म्हणत जॉर्जने सगळ्यांना आवाज बंद करायला सांगितला। पण ती सर्व गडबड ऐकून मारियाचे कान टवकारले। राजकन्या दरबारात येत नसत, पण जेव्हा या राजाला कैद करून दरबारात हजर केलं तेव्हा तिथल्या प्रत्येक जण त्याची स्तुती केल्या वाचून राहत नव्हता। तिथे असणाऱ्या दासीही त्याची स्तुती करताना दिसल्या। म्हणूनच तिच्या मनाला त्याला बघण्याची ओढ लागली होती। म्हणूनच तिने तर पडदा बाजूला केला। त्याचं आसमानी व्यक्तिमत्व तिच्या नजरेत भरलं। पण त्याला शिक्षा होताना बघून तिला स्वतःला यातना होत होत्या। तो मात्र शांतपणे अंगावर पडणारे फटके सहन करत होता। त्याचं अंग रक्तबंबाळ झालं, घामाने शरीर भिजलं, पण तो तोंडाने एकही शब्द काढत नव्हता। किंग विल्यम्स खूप संतापला होता। त्याने त्याला आपल्या कैदीत ठेवायला सांगितलं। मारियाला त्याला भेटायचं होतं, त्याच्याशी हितगुज करायचं होतं, त्याच्या जखमांवर औषध लावायचं होतं। पण तिला इतर भाषा येत नव्हत्या। त्याला कोणती भाषा येत होती माहित नव्हतं। आपली भाषा त्याला येईल का हा प्रश्न पडला होता तिला। नाहीच समजली तर आपण दुभाषिक घेऊ, पण एकदा तरी त्याला भेटूच, हे तिने मनाशी ठरवलं। तिने त्याला कैद करायला सांगितलेलं ऐकलं होतं, म्हणजे आपल्याच कैदेत तो असणार होता। त्याला आपल्याला नक्कीच भेटता येणार, बघता येणार हा आनंद झाला होता तिला। आता रात्र झाली होती। ती सकाळ व्हायची वाट बघत होती। तो तिच्या मनात भरला होता, घर करून गेला होता। कोणत्या देशाचा राजा होता तो, इतका असामान्य? त्याला बघताच प्रत्येकाचं तोंड उघडं राहावं? ती त्याच्या रूपाने मोहित झाली होती। न झोपताच त्याची स्वप्न रंगवत होती मनात। झोप यायची नावच घेत नव्हती। ती मऊ पलंगावर इकडून तिकडे फक्त पलटत होती। त्याचा चेहरा तिला डोळ्यासमोर सारखा येत होता, जातच नव्हता। ती मोहरून जात होती त्याच्या विचाराने। लग्नाच्या वयात आलेली मारिया आपल्या भावी जोडीदार
म्हणून त्याला मनाशी धरून स्वप्न रंगवू लागली. अतिशय देखणी आणि नाजूक मारिया एका राकट असणाऱ्या त्या असामान्य व्यक्तीला भुलली होती. राजमहालात सर्व सुख पायाशी लोळणाऱ्या तिला त्या फकीर फटीक असणाऱ्या कैदी बंदी असणाऱ्या त्याची भुरळ पडली होती. वेडावत होतं तिचं मन. त्याच्या बाहुपाशात स्वतःला जखडून टाकायची स्वप्न ती बघत होती. होता तरी कोण तो? आशिया खंडातील एका देशाचा राजा नरेश होता तो. असामान्य व्यक्तिमत्व लाभलेला नरेश अतिशय देखणा, धैर्यवान, शूरवीर असा स्वाभिमानी राजा होता. पण अतिविश्वासाने तो या विल्यमच्या कैदेत सापडला होता. स्वतःच्या सेवकाने धोकेबाजी केली होती. म्हणूनच आज तो रयतेची रक्षा करू शकत नव्हता. त्याची रयत जी त्याच्यावर विश्वास ठेवून बसली असेल ती आज धोक्यात होती, परक्यांच्या धाकात होती, असं त्याला वाटत होतं. त्याने राजपदी असताना आपल्या सिंहासनाचा कधीच गैरवापर केला नव्हता. पण आज एका सेवकाने स्वतःच्या स्वार्थापायी जनतेचा जीव धोक्यात टाकला होता. विल्यमचं शासन आशिया खंडातल्या देशात होऊ शकले नसले तरी तिथे आपली पाळमुख स्थिर करू इच्छित होता. नरेशच्या धाकटा भाऊ नलने लगेच सत्ता हाती घेतली होती. सेवकाला फाशी दिली होती, तेही भर चौकात. त्यामुळे विल्यमचं काही चाललं नाही. पण त्याने नरेशला आधीच कैद करून इंग्लंडला पाठवलं होतं. पाठोपाठ तोही हजर झाला होता. म्हणूनच आज राज दरबार भरवला गेला होता. त्यात नरेशला समोर आणण्यात आलं होतं. नलने सत्ता हाती घेतली हे त्याला माहित नव्हतं. त्यामुळे नरेश स्वतः रयतेच्या चिंतेत होता. नरेशला जर तेव्हा विल्यम्सने सोडलं असतं तर नलने त्याला मायदेशी परत येणं मुश्किल केलं असतं. म्हणूनच नरेशला विल्यम्सने सत्ता न मिळूनही सोडलं नव्हतं. त्याला आपल्या कैदेत ठेवलं होतं. तोपर्यंत नरेश कैदेत होता, नल आपल्याला काही करू शकत नव्हता हे माहित होतं विल्यम्सला. विल्यम्स नरेशला खाणं पिणं व्यवस्थित देत होता. गुप्त कैदेत ठेवलं होतं नरेशला. सकाळी मारिया जेव्हा महालातून बाहेर पडली तेव्हा तिथल्या दासीने तिला पाहिलं. राजकन्या मारिया, आपण कुठे जात आहात? एक वयस्कर दासीने तिला अडवत विचारलं. मला कालच पाणी कैदेत केलेल्या त्या माणसाला भेटायचं आहे, मारिया म्हणाली. ते काही एवढं सोपं नव्हतं. दासींना कळत नव्हतं मारियाला त्या माणसाला का भेटायचं होतं. तुम्ही महाराजांची परमिशन घेऊनच जाऊ शकता. त्यांना गुप्त ठिकाणी ठेवलं आहे असं सांगण्यात येतं. तुम्ही महाराजांना विचारा. एक वयस्कर दासी पुढे येत म्हणाली. त्यांनी मारियाला बाहेर जाण्यापासून थांबवलं. पण ती तर व्याकुळ झाली होती. मनात मांडता न येणारी हुरहुर लागली होती. डोळे त्याला बघायला तरसत होते. हृदयात प्रचंड अस्वस्थता जाणवत होती, जी याआधी कधीच जाणवली नव्हती. त्याचे बलदंड बाहू आटून तिचे डोळे वाहू लागले. तिला त्याच्याशिवाय काहीच दिसत नव्हतं. ते बलदंड बाहुपाश आपल्या भोवती असावेत, आपण त्या कवेत असावं असंच तिला वाटत होतं. हृदयाच्या तारा छेडल्या गेल्या होत्या त्याला बघून. दासी एकमेकांशी बोलतच होत्या की ती संधी घेऊन राजकन्या मारिया तिथून धावत पळाली. जिथे लोकांना राजा कैदेत ठेवत होता त्या ठिकाणी तिने धाव घेतली. तशा दासीही मागून धावल्या. तिला माहित होतं कितीतरी वेळा फिरायचा बहाणा करून ती इथे आली होती. तिला पुढे जाण्यापासून नेहमीच अडवलं होतं. त्यामुळे या जागेविषयी तिला नेहमीच कुतूहल वाटत आलं होतं. पण आज या जागेविषयी ओढ वाटत होती, फक्त एकदा त्याला बघण्यासाठी. ती धावतच होती की सेवक आडवे आले. तिला जाऊ देत नव्हते. तिने सेवकांना सोडायला सांगितलं, पण ते काही ऐकत नव्हते. राजकन्या होती, सगळ्यात लाडकी होती, त्यामुळे सेवक तिला काही करू शकत नव्हते. ती जोर जोरात ओरडून सोडायला सांगत होती.
तिचा आरडाओरडा राजाला ऐकू गेला. जॉर्ज, हा आरडाओरडा कोण करते? विल्यम्सने जॉर्जला विचारलं. महाराज, लाडक्या राजकन्या मारिया काल आलेल्या त्या नवीन कैद्याला भेटू इच्छित आहेत. जॉर्जने महाराजांना माहिती पुरवली. व्हॉट? बट वाय? विल्यम्स पूर्ण कन्फ्यूज होता. त्याने जॉर्जला विचारलं. महाराज, क्षमा असावी, याबाबत माहिती काढतो. म्हणून जॉर्ज तिकडे स्वतः गेला, कारण नुकताच एक सेवक त्याला फक्त सांगून गेला होता मारियाविषयी. तो तेच किंगला सांगायला जातच होता, त्यामुळे त्याला फक्त एवढीच माहिती होती. जॉर्ज स्वतः त्या गोष्टीची शहानिशा करण्यासाठी तिथपर्यंत पोहोचला तेव्हा मारिया सेवकांना विनंती करताना दिसली. प्लीज मला जाऊ द्या, मला एकदा त्यांना भेटू द्या, मारिया त्यांना जीव तोडून सांगत होती. राजकन्या मारिया, तुम्ही महाराजांशी बोलून घ्या, ते तुम्हाला योग्य तो सल्ला देतील. जॉर्जने मारियाला रिक्वेस्ट केली. नाही, पा मला भेटू नाही देणार, तुम्हीच काहीतरी करा, फक्त एकदा मला त्याला भेटू द्या. मारियाने जॉर्जलाच रिक्वेस्ट केली. जॉर्ज पुन्हा किंग विल्यम्सकडे आले. महाराज, राजकुमारी काल कैदेत ठेवलेल्या माणसाला एकदा भेटू इच्छित आहेत. मला वाटतं एकदा आपण त्यांना भेटू द्यावं. नक्की त्यांच्या मनात काय आहे हे तरी आपल्याला कळेल. विल्यम्स समोर जॉर्जने आपलं मत मांडलं. राजाने थोडा वेळ विचार केला. काय असेल राजांच्या मनात? देतील का परमिशन मारियाला राजा नरेशला भेटायला? भेटू पुढील भागात. नवीन कथा घेऊन येते. एक वेगळी थीम आहे. वाटलं जरा काहीतरी एक वेगळा विचार करून बघू. तुम्हाला आवडतो का? कथा पूर्ण काल्पनिक आहे, वास्तवाशी तिळमात्र संबंध नाही. गोष्टी हळूहळू कळत जातील. तुम्ही तुमचं मत नोंदवत राहा. सर्व गोष्टी कळण्यासाठी पुढील येणारे भाग वाचायला आणि ऐकायला विसरू नका. तुमच्या अमूल्य प्रतिसादाची आतुरतेने वाट बघते. लेखिका शब्दवेदी उर्फ संतोषी राणे बताळे. धन्यवाद.